जय राम जय जय राम म्हणा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम सगळ्यांनी म्हणायचंय. भागवतात सत्संगाशिवाय भागवत पूर्ण होत नाही. मुक्यानी बसायचं असेल तर घरी बसा, सत्संगात भजायचं असेल तर दोनही टाळ्या वाजल्या पाहिजे आणि मुखानी रामाचं कृष्णाचं नाव निघालं पाहिजे, तेव्हाच याचं पुण्य तुम्हाला मिळाल. म्हणा श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम 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 बोला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय हात वर करा राम सगळे. जय जय राम हो श्रीराम जय राम जय जय राम 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 हो श्रीराम जय राम जय जय राम 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 म्हणा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 राधे श्याम 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 बोलो राम 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 राधे श्याम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 बोलो राम 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 राधे श्याम श्याम बोलो राम 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 राधे श्याम 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 बोलो राम 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 राधे श्याम 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 बोलो राम 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 राधे
श्याम 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 राधे श्याम 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 बोलो राम 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 राधे श्याम 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 बोलो राम 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 राधे श्याम श्याम बोलो कृष्ण राम भगवान की जय. 7 दिवसामध्ये येणारा मृत्यू आणि त्या मृत्यूचं असणारं भान. म्रीम माणसा क्रीम कर्तव्य. मरणाऱ्या माणसाचं कर्तव्य काय आहे हा प्रश्न पडला परीक्षिताला, आणि म्हणून परीक्षिताने श्रीमद भागवत ग्रंथ ऐकला. आणि म्हणून लक्षात घ्या, कोणी जर इथे या भावनेने आला असेल की मला धन पाहिजे, मला संपत्ती पाहिजे, मला काहीतरी दुसरं काहीतरी पाहिजे, तर यासाठी भागवत ग्रंथ नाही. भागवत ग्रंथ यासाठी आहे की मृत्यूचा उगल तुमच्या समोर करण्यासाठी भागवत ग्रंथ आहे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये तुमचा आणि माझा मृत्यू ठरलेला आहे. तेव्हा या 7 दिवसात काय पुण्यकर्म करता येते याचा विचार करा. जगात खूप थोडे लोक आहे. चिंता करतो आपण. कशाची चिंता? माणसाला खूप चिंता आहे. कशाची चिंता आहे माऊली? माझ्या लेकराचं काय होईल, माझ्या घराचं काय होईल, बायकोचं काय होईल, नवऱ्याचं काय होईल. माझ्याकडे पैसे नाही म्हणून रडणारे माणसं मी पाहिले. पण माझं हृदय कलुषित झालं, या हृदयामध्ये द्वेष जास्त झाला म्हणून कोणी रडतं का हो? कोणीतरी मला बोललं म्हणून राग येणारे खूप पाहिले. पण रागा रागात मी दुसऱ्याला बोललो म्हणून स्वतःचाच राग करणारे किती मिळतात हो? माझा स्वार्थ आहे म्हणून सारे जगाला लुबाडणारे पाहिले. पण माझ्या मनात मोह झाला आणि करू नये पण मी स्वार्थ केला आणि गरीबाला किंवा श्रीमंताला कोणालाही मी लुबाडलं. चुकीच्या पद्धतीनं त्याच्यापासचं धन घेतलं म्हणून दुःखी होणारे मिळतात का हो? भगवंत भगवंत ज्याला म्हणतो ना, तो भगवंत अशा हृदयामध्ये राहतो. भगवंत म्हणजे मंदिरामध्ये राहणारा देव नाहीये. भगवंत म्हणजे दगडा मातीची मूर्त म्हणजे भगवंत नाहीये. भगवंत म्हणजे दगडाच्या उभे केलेले मंदिर आणि त्यात ठेवलेला दगड म्हणजे भगवंत नाहीये. तुमच्या आणि माझ्या हृदयात असणारा सत्संग जो आहे, तुमच्या आणि माझ्या हृदयात असणारा खरेपणा जो आहे, तुमच्या आणि माझ्या हृदयात असणारा चांगला भाव जो आहे, तुमच्या आणि माझ्या हृदयात असणारा जो सत्य भाव आहे, तो म्हणजे भगवंत आहे. त्या भगवंताची आपल्याला पूजा करायची आहे. भगवंत भगवंत म्हणजे मंदिरात जाणे आणि डोकं आपटणे म्हणजे भगवंताची पूजा नाहीये. तुम्ही तुमच्या मनाच्या शांतीसाठी हे सगळं करू शकता, ते आपण केलंही पाहिजे. पण मनच कुलुषित झालं आपलं तर मंदिरात देव आपलं कल्याण करेल का हो? मला सांगा, शेजाऱ्याच्या पोरीचं लग्न जुळून राहिलं आणि मंदिरात जायला मी निघाले, मावशी आहे ना, हातात पूजेचं ताट, मधात दिवा तुपाचा, छान सुगंधित फुलं, अंगाला लावलं अत्तर आणि मंदिरामध्ये निघाले पूजेचं ताट घेऊन. आणि बाजूच्या घरी शेजाऱ्याच्या घरी पोरीला पाहुणे पाहायला आले आणि ते पाहुणे बैठक घेऊन बाहेर निघाले. माझी वेळ पूजेला जायची, त्यांची बाहेर निघायची वेळ एकच. आणि विचारलं मला, का ग मावशी कशी आहे हे पोरगी? हे पोट्टी करू नका बापा, माहीत सांगू नका कोणाले, तुम्ही म्हणून सांगतो. सांगू नका कोणाले, तुम्ही म्हणून सांग. अरे बाबा बोलू देत नाही, आग आहे आग. हे पोट्टी साऱ्या गावाची बदमाश. एवढं सुंदर रामायण सांगून
तू माऊली हातात ताट घेऊन मग मंदिरात गेली, देवाचं नाव घेतलं, राम राम म्हटलं, मग तुपाचा दिवा लावला आणि 2 घंटे आरती केल्या. तुला वाटतं देव तुला प्रसन्न होईल? अरे होईल का? उत्तर द्यान तर बोलू, नाही तर जाऊ द्या. 5 मिनिटात 7 दिवसाचं भागवत संपते, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला बोर होऊन राहिलं का? मग तुम्ही बोला, मी एकटाच कसा बोलू? अशानं काय वाटते, आपल्या समोर बसलेले काहीच समजत नाही. बघा, मी तो बाबा नाही आहे, तो बुवा नाही आहे का मी म्हणतो तेच खरं, असं नाही आहे. मीही चुकीचा असू शकतो. तुम्ही विचारा तर मला, कळलं का? पण कमीत कमी होतं म्हणा. अशानं देव भेटेल का? अरे भेटेल का? नाही नाही, देव अशानं भेटत नाही. देव कुठं असतो रे? देव असतो कष्ट करणाऱ्याच्या घामात. मी बघितले अशी इमानदार लोक, मी बघितले. मी बघितलंय देव कष्ट करणाऱ्याच्या घामात. मी बघितलंय देव माझ्या रानात. मी बघितलंय गटर साफ करणाऱ्या माणसाच्या कष्टात. देव बघितलंय. चांगल्या हृदयाचे लोक भेटत नाही, मला माहित आहे. माझं भाग्य आहे, माझं भाग्य आहे, माझं भाग्य आहे. आणि मला जरी आईच्या पोटातून एखादा भाऊ जन्माला आला नाही, तरी नरेंद्र भाऊ सारखा भाऊ मला मिळाला, ज्या माणसाचं हृदय पवित्र 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 आहे. पवित्र माणूस, असा माणूस मी पाहिला नाही. राजकारण्याच्या गोळक्यात राहते, पण त्यांचा स्पर्शही लागत नाही. असं माणसं होत नाही बरं. चिखलात राहावं आणि कमळ खिलावं असा माणूस. सकाळी उठायचं, कोणाचं काम करायचं, दिवसभर करायचं, 1 रुपया घरी आणायचा नाही. पुन्हा दिवसा उठायचं, पुन्हा कोणाचंही काम करायचं. अरे हेच धंदे नरेंद्र भाऊ का करून राहिले हे? नाही दादा, बरं वाटते. मी त्या अंतःकरणाचा विचार करतो, किती शुद्ध आणि पवित्र असेल. ज्याला मोह आणि मायेचा स्पर्श झाला नाही. अरे कोणाच्या भागवतात तर कधी बसलाच नाही. मी बसलो म्हणून बसला. तुमच्यासाठी नाही आहे भागवत. तुमचं हृदय पहिलेच पवित्र आहे. ज्याच्या मनात द्वेष आहे, त्याचं मन साफ करायसाठी भागवत आहे. ज्याचं मनच पवित्र आहे, त्याच्यासाठी नाही आहे भागवत. डागच नाही तर धुवान काय, सांगा बरं? अरे डागच नाही तर धुवान काय? डाग पडले म्हणून धुवा लागते. आणि म्हणून सांगते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, देव हा दगडात नसतो रे बाबा. म्हणून मंदिरात गेल्यानं देव मिळणार नाही, भागवत ऐकल्यानं कल्याण होणार नाही. जोपर्यंत तुझं आचरण शुद्ध होणार नाही, तोपर्यंत हे सगळं होणार नाही. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नाही सांगत, राष्ट्रसंत एक दिवस लिहितात की एक दिवस मी पंढरपूरला गेलो होतो. आणि पंढरपूरला मी गेलो आणि मी बसलो होतो चंद्रभागेच्या तीरावर, आणि स्वतः पंढरीनाथ माझ्या स्वप्नात आला. त्यांनी मला दृष्टांत दिला. राष्ट्रसंत म्हणतात, मला दृष्टांत दिला आणि पंढरीनाथ माझ्याशी बोलायला लागला. काय बोलायला लागला? एका एका त्या देवाची मात गेला सांगून पंढरीनाथ, गेला सांगून पंढरीनाथ. ऐका एका त्या देवाची मात, ऐका ऐका त्या देवाची मात, ऐका ऐका त्या देवाची मात. गेला सांगून पंढरीनाथ, गेला सांगुनी पंढरीनाथ, गेला सांगुनी पंढरीनाथ. माझा कधीचा पत्ता बदलला, लोक वेळ
सहज बैसलो ध्यानी भाव भक्ती मनी तिलतोनी भाव भक्ती मनी तिलतोनी मी सहज बैसलो ध्याने मी सहज बैसलो ध्याने भाव भक्ती मनी चिंतोनी भाव भक्ती मनी चिंतोनी पाहवया देव न्यारोनी पाहवया देव न्यारोनी झाला प्रकाश अंधारात झाला प्रकाश अंधारात गेला सांगुनी पंढरीनाथ गेला सांगुनी पंढरीनाथ गेला सांगुनी पंढरीनाथ मी होतो पूर्वे मंदिरे मी होतो पूर्वे मंदिरे आता राहतो श्रमिका द्वारे आता राहतो श्रमिका द्वारी आता राहतो श्रमिका द्वारी खाऊनी शिया भाकरी खाऊनी शिळा भाकरी खाऊनी शिया भाकरी राहतो शेतात अति मौजेत राहतो शेतात अति मौजेत गेला सांगुनी पंढरीनाथ गेला सांगुनी पंढरीनाथ गेला सांगुनी पंढरीनाथ माझा कधीचा पता बदलला माझा कधीचा पता बदलला लोक वेळे जाती तीर्थाला लोक वेळे जाती तीर्थाला लोक वेळे जाती तीर्थाला हा निरोप द्या सकलाला वा हा निरोप द्या सकलाला हा निरोप हा निरोप द्या सकलाला त्या सकलाला करा सेवा करा सेवा मिळून खेड्यात करा सेवा मिळून खेड्यात गेला सांगुनी पंढरीनाथ गेला सांगुनी पंढरीनाथ गेला सांगुनी पंढरीनाथ गेला सांगोनी पंढरीनाथ 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 पंढरीनाथ